शुभ प्रभात. स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे करंजीतलं मऊ असं सारण. चला तर त्यासाठी रवा घेतलेला आहे मी, आणि हा रवा जरा मला जाड वाटतोय. तर त्यासाठी मी आता ते मिक्सरला लावून रवा जो आहे तो बारीक करून घेणार आहे. तर माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता की मार्केटमध्ये जाऊन मी दुसरा रवा आणेल, म्हणून मी त्यासाठी मिक्सरमध्येच रवा बारीक करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, बारीक झालेला आहे. आणि आता त्यासाठी साहित्य लागणार आहे. तर त्यासाठी मी काजू, बदाम, चारोळी आणि खसखस घेतलेली आहे. तुम्हाला अजून हवा असेल काही तर तुम्ही ऍड करू शकता त्यामध्ये. त्यानंतर खसखस जे आहे ती भाजून घेणार आहे मी. साधारण 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घेणार आहे खसखस. जास्त भाजायची नाहीये तिला, फक्त थोडासा गरम होईपर्यंत, आणि ती तडतडली की ती काढून घ्यायची आहे. तर एका परातीमध्ये मी ती काढून घेते आहे. आणि त्यानंतर हे किसलेलं खोबरं आहे, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, आणि ते आता मी त्याला पण भाजून घेणार आहे. खोबरं जे आहे किसूनच आणि जे आहे ते भाजूनच त्यामध्ये टाका करंजीमध्ये. कारण करंजी नंतर जशी जशी 2 ते 3 दिवस होता करंजीला, त्यानंतर जो खोबऱ्याचा जो खवूट वास जो असतो तो नंतर टेस्ट मध्ये येत चालतो करंजीत. त्यामुळे जे खोबरं आहे ते भाजूनच त्यामध्ये टाका. तर त्यानंतर थोडंसं तूप घेतलेलं आहे मी, आणि आपले जे ड्रायफ्रूट आहे काजू, बदाम आणि चारोळी ते मी त्यामध्ये परतवून घेते आहे तुपामध्ये. आणि हे परतवल्यानंतर पण याची पण टेस्ट जरा वेगळी येते, थोडेसे क्रिस्पी लागतं त्यामध्ये. तर हे पण भाजून घ्यायचे आपल्याला तुपामध्ये. हे बघा, चारोळी, काजू, बदाम, अजून काही ऍड करायचं असेल पिस्ता वगैरे पण तुम्ही करू शकता त्यामध्ये ऍड. तर हे पण मी आता परातीमध्ये काढून घेते आहे, ज्यामध्ये आपण खोबरं आणि खसखस ऍड केलेले आहे त्यामध्ये. आणि याच कढईमध्ये मी आता थोडंसं तूप टाकलेलं आहे, आणि त्यानंतर जो रवा आहे बारीक केलेला तो मी आता यामध्ये भाजून घेणार आहे. तर साधारण त्याचा जो कलर चेंज होईल इतपत आपल्याला तो रवा भाजायचा आहे. आणि करंजी किंवा काही पण असेल, दिवाळीचं सारण करताना थोडी कंजूसी करायची नाहीये. तर तूप मला थोडं अजून वाटलं की तूपमध्ये त्यामध्ये ऍड करायला पाहिजे, तर मी थोडं अजून तूप त्यावरती टाकलेलं आहे. तर अजून थोडंसं 5 ते 10 मिनिटं मी ते परतवून घेणार आहे. लो गॅस ठेवलेला आहे एकदम, आणि त्यावरतीच मी रवा जो आहे तो परतवून घेते आहे. हे बघा, याचा कलर चेंज झालेला आहे, आणि तो आता मी काढून घेणार आहे. हे बघा, बघू शकता झालेला आहे भाजून आपला रवा. तर तो पण मी या परातीमध्ये काढून घेते आहे. आणि हे जे मिश्रण आहे सर्व आपल्या करंजीचं ते आता रेडी झालेलं आहे. म्हणजे ते थंड होण्यासाठी मी साईडला ठेवणार आहे. मिक्स करून घेते आणि ते थंड होण्यासाठी ठेवणार आहे साईडला. आणि त्यानंतर आता त्यात पिठी साखर लागणार आहे. तर माझ्याकडे आता ही साखर अवेलेबल आहे, तर तीच बारीक करून टाकणार आहे मी, घरची साखर. तर साधारण पाव किलोच्या मापाने ही जी वाटी आहे तेवढी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आणि त्यामध्ये मी इलायची आहे ती सोलून टाकलेली आहे. ती पण लवकर साखरेमुळे बारीक होते, म्हणून मी त्यामध्येच ऍड केलेली आहे. आणि बघू शकता बारीक झालेली आहे पिठी साखर आपली. आणि ती मी थंड पूर्ण झाल्यानंतर सारण त्यामध्ये साखर टाकायची आहे. म्हणजे गरम असेल सारण आपलं जे रवा, तर त्यामध्ये तुम्ही साखर टाकणार तर ते कडक होणार, म्हणून नरम होण्यासाठी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. आणि नंतरच त्यामध्ये साखर ऍड करायची आहे, आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं जे सारण आहे एकदम मस्त मऊ रेडी झालेलं आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा, आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे आपली रेसिपी. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये. धन्यवाद.